काय दिलं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल बघा. LHS घ्यायचे, RHS प्रूव्ह करायचे, बरोबर का. काय दिलं एक्झाम्पल. tan of 5a minus tan of 3a अपॉन tan of 5a प्लस tan of 3a. tan म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस असतो. हे प्रूव्ह काय करायचं आपल्याला, sin 2a आहे आणि sin 8a आहे, हे प्रूव्ह करायचे आपल्याला, बरोबर आहे का. मग कसं करणार. tan म्हणजे काय असतो, घ्या LHS घ्या. LHS काय सांगा पटपट. एक्झाम्पल झालेत ना ह्याच्या रिलेटेड. आयडिया तर थोडीफार असेल, सांगा काय करायला लागेल. tan of 5a minus tan of 3a अपॉन tan of 5a प्लस tan of 3a. tan म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस. मग हेच कसं येईल, साइन ऑफ 5a अपॉन कॉस ऑफ, पुढे सांगा, मायनस साइन ऑफ 3a अपॉन कॉस ऑफ 3a होल डिवायडेड बाय, हे पण सगळं एक्सपांड करा. साइन ऑफ 5a अपॉन कॉस ऑफ 5a प्लस साइन ऑफ 3a अपॉन कॉस ऑफ 3a. पुढे पुढे सांगा, पुढे सांगा. एक्सपांड केलंय, पुढे सांगा. बेस काय दिसतोय, सेम आहे का. बेस काय दिसतोय, डिफरंट आहे ना. मग काय करायला लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन ना खालचा बेस तुम्ही काय करू शकता, सेम करू शकता का. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय मिळेल, साइन ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a. पुढे मायनस करा आणि मल्टिप्लाय, साइन ऑफ 3a इंटू कॉस ऑफ 5a होल डिवायडेड बाय, पुढे काय येईल, कॉस ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a. खालचा खालचा सांगा, करा मल्टिप्लाय, साइन ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a प्लस साइन ऑफ 3a इंटू कॉस ऑफ 5a होल डिवायडेड बाय अगेन कॉस ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a. ह्याचा डिनॉमिनेटर सेम दिसतोय का, कॅन्सल आउट करू शकता, करा कॅन्सल आउट. रिमेनिंग काय राहील, घेऊ का वर, समजतंय ना. काय राहील सांगा, हा खालचा डिनॉमिनेटर गेट्स कॅन्सल झालाय. काय राहील फक्त साइन ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a मायनस साइन ऑफ 3a इंटू कॉस ऑफ 5a होल डिवायडेड बाय, काय राहील, साइन ऑफ 5a इंटू कॉस ऑफ 3a प्लस साइन ऑफ 3a इंटू कॉस ऑफ 5a. हे फॉर्म्युले कशाचे आठवतंय, साइन a इंटू कॉस b, कॉस a इंटू साइन b, साइन a मायनस b आणि साइन a प्लस b चा फॉर्म्युला आहे का, बरोबर आहे का, आठवते का. साइन a प्लस b चा फॉर्म्युला काय असतो, साइन a इंटू कॉस b प्लस का मायनस, कशाला होतं, कॉसला होतं का साइनला होतं, प्लस असेल तर मायनस,
मग साईनला काय होणार? हाय असंच. म्हणजे काय, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय येईल? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हाच फॉर्म्युला आहे ना? इथं पण ते दिसतंय का? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. टर्म पुढे मागे आहेत, मल्टिप्लिकेशन पुढे मागे असले तरी काही इश्यू येत नाही, फॉर्म्युला तोच राहणार आहे तुमचा. आणि खाली कशाचा आहे? साइन ए प्लस बी चा आहे. मग हेच कसं लिहू शकते मी? साइन ऑफ काय येईल? 5a मायनस 3a लिहू शकते का डायरेक्ट? म्हणजे ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे ना वरचा, आणि खालचा कशाचा आहे? ए प्लस बी चा ना. म्हणजेच काय होईल हा? 5a मायनस 3a दॅट इज 2a अपॉन साइन ऑफ 5a प्लस 3a काय येईल? साइन 8a विच इज इक्वल्स टू RHS. नेक्स्ट घे.